आतापर्यंत 64 जण जखमी आहेत, ज्यांच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत। या संपूर्ण परिस्थितीनंतर दृश्य इथे पाहायला मिळतंय, सगळं अस्ताव्यस्त पडलेलं पाहायला मिळतंय। दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे। अजूनही धुमसतंय, धूर दिसतोय आपल्याला अजूनही सगळ्या ठिकाणी। या ठिकाणी डिझेलच्या टाक्या देखील पडलेल्या आहेत आणि सगळा जो परिसर आहे तो अगदी अस्ताव्यस्त झालेला आहे। आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये जे कंपनीचे मालक आहेत मलय मेहता, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता देखील इथे वर्तवली जाते। असं असलं तरी अद्यापही कित्येक लोकांचे नातेवाईक इथे मिळत नाहीयेत। रात्रभर त्यांनी इथे येऊन त्यांचा शोध घेतलाय, मात्र रुग्णालयातही नाहीत आणि कंपनीच्या बाहेरही कुठेही त्यांचा शोध लागत नाहीये। त्यामुळे ते लोक हवालदिल झालेले पाहायला मिळतात। एकंदरीतच हा स्फोट होता तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा होता। त्यामुळे नेमकं पुढे याचं काय होणार, प्रशासन आणि शासन नेमकी काय कारवाई करतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाग्यश्री प्रधानाचार्य, NDTV मराठी, डोंबिवली।